बादशहा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज हयात असेपर्यंत दख्खनमध्ये का आला नाही? जदुनाथ सरकार यांनी औरंगजेब विषयी अनेक पुस्तके लिहिलेली आहे. मराठी पुस्तके ही शिवाजी महाराज आणि औरंगजेब हेच संबंध धरून लिहिलेले आहे. औरंगजेब इतर बाब थोडी दुर्लक्ष केली आहे. मुळात औरंगजेब शिवाजी महाराज मृत्यूनंतर तरी 1681 ला तरी महाराष्ट्रात का आला? अकबर, त्याचा लाडका शहजादा अकबरने राजपूत बरोबर राहून बंडाळी केली. औरंगजेबने घातपाताने त्याचा पराभव केला. अकबर पळून आला संभाजी महाराजकडे आणि औरंगजेब पुढे अकबरचा पाठलाग करत महाराष्ट्रात आला. कोणी म्हणते औरंगजेबला निमित्त मिळाले. पण लक्षात ठेवा, हा शहजादा परत कधीच बापाकडे गेला नाही, तर थेट वेंगुर्ल्यातून इराणला निघून गेला आणि इराणमध्ये 1702 मध्ये मृत्यू झाला. बुऱ्हाणपूर चढाई. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि 15 दिवसात मुघलांचे नाक म्हणून ओळखलेले बुऱ्हाणपूर लुटले. शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लुटले पण बुऱ्हाणपूर लुटले नव्हते. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटले आणि अनेक मशिदी पडल्या. बुऱ्हाणपूरहून अनेक मौलवी औरंगजेबाच्या कडे गाऱ्हाणे पाठवले आणि बदल्याची मागणी केली. अनेक शत्रू. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुघल हे एकमेव शत्रू नव्हते, तरी आणखी खूप शत्रू होते. तिन्ही शाही, अंतर्गत बंडाळी, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, डाच तसेच औरंगजेबला मराठा हे एकमेव शत्रू नव्हते, तर आणखी खूप शत्रू होते. इराणचा शाह, सतनामी, शीख, जाट, राजपूत बंडाळी, आसामचे अहोम, आदिलशाही, कुतुबशाही, अफगाणिस्तानचे पठाणांचे बंड. शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीप्रमाणे मुघलांशी वागणूक केली. नंतर आदिलशाही आणि कुतुबशाही जुळवून घेतले. शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी. शहाजीराजांना जेव्हा आदिलशाहीने कैद केले होते तेव्हा शिवाजी महाराजांना अप्रत्यक्ष मदत केली तो औरंगजेबाने. कैद केल्यावर शिवाजी महाराजांनी मी तुमची सेवेत दाखल होत आहे असं पत्र धाडले. औरंगजेबने खुशीने स्वीकार केला आणि आदिलशाहीला उलट पत्र धरून शहाजी महाराज यांना सोडण्यासाठी दबाव बनवला. महाजांना माहीत होते ही सर्व मुस्लिम शाही आपले कट्टर दुश्मन आहे. पण त्यांनी कधीही तिन्ही शाहींना एकदम कधी दुखावले नाही. सिस्टमिक पद्धतीने आदिलशाही संपवली. दक्षिण विजय मध्ये कुतुबशाही मदत घेऊन अर्धा भारत घेतला आणि कुतुबशाहीला सोडून दिले. संभाजी महाराजांनी नंतर सुद्धा आदिलशाही आणि कुतुबशाहीला मदतच केली. 1657 ला अफजल खानला मारले आणि औरंगजेबचं कपाळावर आठ्या उमटल्या असतील. नंतर त्याच वेळी औरंगजेबने शाहिस्तेखानाला पाठवले. त्यानंतर त्याचा सर्वात पराक्रमी सरदार मिर्झा राजे जयसिंग मिर्झाने शिवाजी महाराजांना नामावले. पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराज आग्राला गेले. तिथून त्यांनी सुटका केली आणि 1667 ला त्यांनी संभाजी महाराज तर्फे मनसबी पत्करली. संभाजी महाराज 5000 झाले. अक्षरशः संघर्ष आणखी 4 वर्ष महाराजांनी मुत्सद्देगिरीने दाबला. पण नंतर 1671 मध्ये सुरत, जालना लुटली. जसवंत सिंग सारखा, दिलेरखान सारखे अनेक सरदार निरुपयोगी ठरले. त्याचवेळी औरंगजेब इतरत्र गुंतला होता. 1674 मध्ये महाराजांनी राज्याभिषेक केला आणि औरंगजेब जागा झाला, पण नंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण विजय केला. तोपर्यंत औरंगजेब आदिलशाही आणि कुतुबशाहीला सतत पत्र लिहून शिवाजी महाराजांना संपवा आणि मुस्लिम धर्माची काळजी दर्शवत होता, पण कुतुबशाही आणि आदिलशाहीला माहीत होते की आज ना उद्या औरंगजेब आपल्याला पण संपवणार. त्यामुळे धर्मयुद्ध हे बहाणा होता, राज्य विस्तार हाच औरंगजेबचं ध्येय होतं. मुत्सद्दीपणाच्या बाबतीत शिवाजी महाराज संभाजी महाराज उजवे असावत असं मला वाटते. एकदा औरंगजेबने काही संदेश घेऊन संभाजी महाराजाकडे दूत पाठवला. त्यावेळी संभाजी महाराज त्या संदेशवर थुकले असा एका पुस्तकात वाचलेले. गरीब स्वराज्य. मुळात महाराष्ट्र त्याकाळी सधन अजिबात नव्हता. मुंबई एकस्थित नव्हती. इकडे येणारे उत्पन्न पूर्ण देशात सर्वात कमी होते. गंगा नदी, बंगाल, माळवा, गुजरात सारखे सधन प्रदेश होते. त्यामुळे साहजिक दुर्लक्ष झाले. औरंगजेबाच्या स्वराज्य अनुभव. औरंगजेब हा दोनदा दख्खन सुभेदार होता, त्यामुळे औरंगाबादला असल्यामुळे त्याला इथली खडा माहिती होती. इथे खडतर भागात युद्ध जिंकणे सहज शक्य नाही हे त्याला माहीत होते. शिवाजी महाराजांचा मृत्यू. 3 मे 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि वारसामुळे मराठ्यांच्या धामधुमीचा काळ होता. त्यामुळे विजय सोपा राहील असे औरंगजेबला वाटले. औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतेने त्याच्या राज्याला, त्याच्या प्रजेपासून, ज्यात त्याचे सैनिकही होते, दूर नेले. औरंगजेबाच्या धार्मिक निष्ठा या त्याच्या राजकीय निष्ठांपेक्षा बलवत्तर ठरल्या आणि मोगल साम्राज्य ज्या आधारावर तोलले होते तो आधारच खचला. दख्खन काबीज करण्याचा त्याचा हट्ट अविवेकी होता. वाऱ्यावर स्वार झालेल्या आणि स्वतःच्या मनातील स्वराज्याच्या निष्ठेशिवाय इतर कोणतेही नेतृत्व न जुमानणाऱ्या मराठ्यांशी औरंगजेब एक न संपणारे युद्ध लढत राहिला.